बातमी आहे राजकीय वर्तुळातून सुप्रिया गटासंदर्भात। प्रतिभा पवार पक्ष कार्यालयात आल्याने भुवया उंचावलेल्या आहेत। रोहित पवार ईडीला सामोरं जाताना प्रतिभा पवार या शरद पवार यांच्या पक्ष कार्यालयात आल्या होत्या, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे, दुसऱ्यांदा ईडी चौकशी सुरू आहे आणि या ईडी चौकशीला सामोरं जात असताना शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। याआधी सुद्धा रोहित पवार यांची जेव्हा चौकशी झाली होती त्यावेळी सुप्रिया सुळे या स्वतः ईडी कार्यालयापर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी गेल्या होत्या। सोबतच शरद पवार हे मुंबईतल्या राष्ट्रवादी कार्यालयात पूर्ण वेळ थांबून होते आणि यावेळेस दुसऱ्यांदा ईडीला सामोरं जात असताना शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना पक्ष कार्यालयात यावं लागलेलं आहे। दरम्यान प्रतिभा पवार यांना पक्ष कार्यालयात का यावं लागलं असा प्रश्नही अनेक जण उपस्थित करतायत। शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। खरं तर या शरद पवार यांचं राजकीय कारकीर्द बरीच मोठी आहे, मात्र या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत किंवा सामाजिक गोष्टींमध्ये सहभाग हा प्रतिभा पवार यांचा फार नगण्य असायचा। खूप कमी वेळा त्या बाहेर दिसायचा, मात्र आता रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू असताना त्या पक्ष कार्यालयात उपस्थित असणं यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले। शुभम, आपण बघतो एका बाजूला ईडी चौकशी सुरू आहे रोहित पवार यांची आणि या ईडी चौकशीसाठी आपण बघितलेलं आहे की प्रतिभा पवार शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयात उपस्थित आहेत। खरं तर त्यांचा समाजामध्ये म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये वावर तितकासा नसतो, मात्र आता त्यांचा वावर वाढताना दिसतो आणि त्यांना चक्क पक्ष कार्यालयात यावं लागलेलं आहे। काय चर्चा आहे बाहेर आणि काय यावं लागलं असेल? अगदी बरोबर तेजल, बघायला गेलं तर रोहित पवार यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी होते। 24 तारखेला ते मागे आले होते आणि आज 1 तारखेला येणार असं त्याच दिवशी त्यांना सांगण्यात आलं होतं। रोहित पवार जे आहेत ईडी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत आणि याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे मागच्या वेळेस एवढेच कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा दिसून येते आणि प्रतिभाताई पवार ज्या आहेत त्या सुद्धा इथे आलेल्या आहेत। शरद पवार यांच्या पत्नी आहेत त्या। पाहायला गेलं तर मागच्या वेळेस प्रतिभाताई पवार यांचे महाराष्ट्राला आणि सोबतच देशाला दर्शन जे आहेत त्यावेळेस झाले होते, ज्यावेळेस शरद पवार यांनी राजीनामा देतो असं जाहीर केलं होतं, त्यावेळेस ते आपल्याला दिसून आल्या होत्या व्यासपीठावर आणि त्यानंतर जे आहेत डायरेक्ट आज दिसून येत आहेत। रोहित पवार जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही अशी एक सगळ्यांची भूमिका आहे। त्याच्यामध्ये प्रतिभा पवार सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा अशीच भूमिका आहे की रोहित पवार जेव्हा ईडी कार्यालयातून बाहेर येतील त्यांच्या सोबतच घरी जातील आणि कुठेतरी असं सूर दिसून येत आहे की रोहित पवार यांना अटक होण्याची शक्यता आहे। रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी जेव्हा संवाद साधला ईडी कार्यालयामध्ये येण्याच्या आधी, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की याच प्रकरणामध्ये अजित पवार हे सुद्धा दोषी होते, पण त्यांना कुठेतरी क्लीन चिट देण्यात आली आणि माझ्या एकट्यावरच चौकशी चालू आहे। आम्ही अनेक जण होतो या व्यवसायामध्ये, या जो कथित घोटाळा प्रकरणाने त्यामध्ये, पण आता जे आहे फक्त रोहित पवार ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत, त्यांची चौकशी चालू आहे। 3 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला आहे आणि सोबतच प्रतिभा पवार आहेत त्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये बसून आहेत। जी, आपण अगदी बरोबर बोललात की याआधी जेव्हा प्रतिभा पवार या उपस्थित होतात त्यावेळेस शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केलेली होती। यावर आपली चर्चा सुरू राहील, मात्र आपण एक नजर टाकूयात प्रतिभा पवार यांच्या अल्पपरिचयावर। शरद पवार यांच्या त्या पत्नी आहेत। सार्वजनिक जीवनापासून त्या कटाक्षाने दूर राहतात। आस्तिक आणि श्रद्धाळू व्यक्तिमत्व म्हणून प्रतिभा पवार यांची ओळख। पवार कुटुंबात त्यांना मानाचं स्थान आहे। शरद पवारांचा कणखर मानसिक आधार प्रतिभा पवार या आहेत। आपण अजून एकदा पाहूयात प्रतिभा पवार कोण आहेत त्या। शरद पवार यांच्या पत्नी, सार्वजनिक जीवनापासून त्या कटाक्षाने दूर राहतात। आस्तिक आणि श्रद्धाळू व्यक्तिमत्व आहे प्रतिभा पवार यांचं आणि अगदी उलट व्यक्तिमत्व हे शरद पवारांचं आहे। दरम्यान पवार कुटुंबामध्ये प्रतिभा पवार यांना मानाचं स्थान आहे आणि शरद पवार यांचा कणखर मानसिक आधार प्रतिभा पवार आहेत।
शुभम, याआधी जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिभा पवार या समोर आल्या होत्या त्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जेव्हा शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि संपूर्ण वावर जर आपण प्रतिभाताईंचा तेव्हा बघितला असता तर एक मंद स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं आणि जेव्हा राजीनाम्याची जेव्हा भाषा केली होती शरद पवार यांनी तेव्हा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नव्हती। त्यामुळे त्या मानसिक आधार शरद पवारांच्या आहेत हे तर सिद्ध होतच। मात्र आज रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू असताना त्यांना पक्ष कार्यालयात बसण्याची वेळ का आलेली आहे? अगदी बरोबर। ज्या वेळेस शरद पवार यांच्यावर असे काही प्रसंग आलेत की जे ते हाताळण्यासाठी त्यांचा पक्ष कार्यकर्ते आणि सोबत त्यांचं मनोबल कुठेतरी कमी पडत आहे, त्यावेळेस त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आहेत ते त्यांच्या सोबत होत्या। तुम्ही सांगितलं वायबी चव्हाण सेंटरला जेव्हा राजीनामा देणार असं सांगण्यात आलं होतं त्यावेळेस देखील त्या होत्या आणि या आधी सुद्धा अनेक वेळेस ज्या आहेत त्या अशाच दिसून आल्यात। शरद पवार यांचं पूर्ण राजकारण आपण समजा बघितलं, इतक्या वर्षांचा त्यांचा राजकारणातला प्रवास समजा आपण बघितला तर त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी देखील होत्या, सोबत इतर महत्वाची मोठी खाती होती, पण कधीच त्यांनी एक मुख्यमंत्र्यांची पत्नी किंवा मग एका मंत्र्यांची पत्नी यानुसार समाजामध्ये दिसून नाही आल्यात आणि कोणत्याच याच्यात दिसून नाही आल्या आणि त्यांनी नेहमी नापसंती ठेवली या सर्व समाजापासून आणि कार्यकर्त्यांपासून दूर राहण्याच्या। पण आज शरद पवार यांच्यावर रोहित पवार यांची चौकशी जी सुरू आहे कुठेतरी असा प्रसंग आहे आणि कुठेतरी माध्यमांमध्ये जी चर्चा होती की या चौकशीचा कुठेतरी आता शेवट होणार आणि अटक होण्याची शक्यता आहे, तर कुठेतरी जे पत्रकार मंडळी आहेत आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा हा विचार पडलेला आहे। सोबतच रोहित पवार यांच्या पत्नी देखील इथं दाखल झालेल्या आहेत, त्या सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि जोपर्यंत रोहित पवार बाहेर नाही येणार तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असं त्यांनी केलेलं आहे। घोषणाबाजी सरकारच्या विरोधात सुरू आहे। सोबतच जे कार्यकर्ते मागच्या वेळेस पेक्षा कुठेतरी कमी आक्रमक दिसून येत आहेत, शांतता जरा दिसून येत आहे या ठिकाणी। मागच्या वेळेस पहिली वेळ होती त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते भरपूर आक्रमक होते आणि यावेळेस प्रतिभाताई आलेल्या आहेत, कार्यालयामध्ये ते आहेत, शरद पवार यांच्या सोबत आहेत, अनेक कार्यकर्ते सुद्धा त्यांना भेटत आहेत, पदाधिकारी जे महाराष्ट्रातून आलेत त्यांची सुद्धा ते भेट घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधताना दिसून येत आहेत। तेजल जी, यावेळेस प्रतिभाताई आपण बघितलं की कटाक्षाने सार्वजनिक जीवनापासून या दूरच राहायच्या, त्यांचा सार्वजनिक जीवनामध्ये फारसा सहभाग नसायचा आणि राजकारणात तर नाहीच नाही। मात्र आता जेव्हा ईडीची चौकशी सुरू आहे, रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू आहे तेव्हा त्यांना पक्ष कार्यालयात बसावं लागतंय। याचा एक अर्थ असा निघू शकतो का की सुप्रिया गटाला कुठेतरी उतरती कळा लागलेली आहे किंवा सुप्रिया गट हा कमजोर पडतोय असं आपण म्हणू शकतो की ज्यांना प्रतिभाताई आता लागणार आहेत किंवा आपण जसं म्हणालात रोहित पवार यांच्या पत्नी सुद्धा तिथे उपस्थित आहेत, मग कुठेतरी विक्टिम कार्ड किंवा सिंपती असं काहीतरी आहे का? कमजोर नाही म्हणता येणार तेजल, याला असं म्हणता येईल की सुप्रिया ताईंनीच असं सांगण्यात आलं होतं त्यांच्याकडून की आमच्यावर दबाव जो आहे तो वाढत चाललेला आहे। एकीकडे आमदार अपात्रता सुनावणी आहे, दुसरीकडे रोहित पवार ईडी चौकशी आहे, तर आमच्यावर किती दबाव आहे आणि आम्ही किती एकजुटीनं राहते। कुठेतरी फूट पडल्यानंतर जे आहे कार्यकर्त्या आमदार आणि मंत्र्यांची सुद्धा आमदारांची सुद्धा जी आहे संख्याबळ कुठेतरी कमी झालेलं आहे शरद पवार यांच्या सोबतचं, कारण की ते अजित पवार गटामध्ये आहेत आणि कुठेतरी संख्याबळ कमी झाल्यामुळे सुद्धा प्रतिभा पवार ज्या आहेत त्या इथे आल्याचं एक दिसून येत आहे आपल्याला आणि त्यांच्यासोबत त्या आल्या कारणाने महाराष्ट्रातून अनेक महिला पदाधिकारी जे आहेत त्या सुद्धा इथे दाखल झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत सकाळपासून। शुभम, आपण त्या ठिकाणी राहून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतच राहा, आपल्याकडून वेळोवेळी या संदर्भातली अपडेटेड माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। पक्ष कार्यालयात प्रतिभा पवार आलेल्या आहेत आणि प्रतिभा पवार या पक्ष कार्यालयात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात।